हॅलो फ्रेंड, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आर डी फार्मा मध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहेत जे ड्रग इन्स्पेक्टरची एक्झाम आहे, तर त्यासाठी सिलेबस काय असणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की ड्रग इन्स्पेक्टरची जी एक्झाम आहे त्यासाठी आता एक्सपिरियन्सची जी अट होती ती रिमूव्ह केलेली आहे किंवा रद्द केलेली आहे. तर तुम्हाला आता तुमचं जर बी फार्म झालेलं असेल, बी फार्म, तर तुम्ही या एक्झामसाठी मित्रांनो इलिजिबल असणार आहेत. आधी आपण ही एक्झाम देऊ शकत नव्हतो, पण आता या एक्झामसाठी आपण इलिजिबल असणार आहेत मित्रांनो. तर मी त्यावर व्हिडिओ बनवलेला होता की 8 रिमूव्ह झाले. तर त्यावेळेस खूप मित्रांनी कमेंटमध्ये सांगितलेले की सर त्याचा सिलेबस कसा असणार आहे, डीआयचा सिलेबस कसा असेल. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डीआय ड्रग इन्स्पेक्टर या एक्झामचा सिलेबस बघणार आहोत मित्रांनो. तर चला स्टार्ट करू हा व्हिडिओ. तर मित्रांनो, इथे बघा, औषध निरीक्षक अन्न व औषध प्रशासन गट ब, तर याच्या अंडर आपला डीआय ची पोस्ट येते मित्रांनो. इथे बघा ड्रग इन्स्पेक्टर. तर मित्रांनो, आता परीक्षेचे जे टप्पे दिलेले आहेत ते बघा. लेखी परीक्षा असणार आहे मित्रांनो, ती किती 200 मार्कची असणार आहे लेखी परीक्षा. आणि मित्रांनो, त्याचबरोबर जे मुलाखत असणार आहे ती असणार आहे 50 मार्कची. म्हणजे जिथे टोटल मार्क किती होणार आहे 250, आणि यावरती तुमची रँक येणार आहेत मित्रांनो. आणि इथे बघा मित्रांनो, प्रश्न किती असणार आहेत, सर्व 100 प्रश्न असणार आहेत आणि त्यासाठी 200 गुण, म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण असणार आहेत. आणि मित्रांनो, इथे महत्वाचं जर बघायचं म्हणल्यास वेळ किती असणार आहे, फक्त 1 तासामध्ये, 1 तास म्हणजे 16 मिनिट मध्ये तुम्हाला 100 क्वेश्चनचे आन्सर करावे लागतील. यासाठी तुम्हाला जे अभ्यास आहे मित्रांनो, कन्सेप्ट एकदम क्लिअर करावे लागतील किंवा त्या बाय हार्ट करावे लागतील. म्हणजे कमीत कमी टाइम मध्ये तुम्हाला आन्सर करावं लागणार आहे. दर्जा बघा, इथे पदवी म्हणजेच बी फार्मच्या लेवलवर सर्व क्वेश्चन येतील. म्हणजे आपला जो जीपॅट मध्ये क्वेश्चनचे लेवल आहे मित्रांनो, त्या लेवलचे क्वेश्चन इथे राहतील मित्रांनो. माध्यम इंग्रजी आणि प्रश्नाचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजेच एमसीक्यू क्वेश्चन असणार आहेत हे सर्व. आणि मित्रांनो, इथे बघा, निगेटिव्ह मार्क प्रत्येकी 4 चुकीच्या उत्तरासाठी एका प्रश्नाचे गुण वजा करण्यात येईल. म्हणजे 4 जर एक क्वेश्चन जर चुकला तर तुमच्या 1/4 रिड्यूस होणार आहे, राईट. निगेटिव्ह मार्किंग यामध्ये असणार आहे मित्रांनो. आता आपण मित्रांनो याचा सिलेबस बघू की सिलेबस काय असणार आहे, कोणते कोणते टॉपिक यामध्ये इन्क्लूड होणार आहेत. तर इथे मित्रांनो, पहिल्यांदा बघा, फिजिओलॉजी, पॅथोफिजिओलॉजी, फार्मॅकोलॉजी अँड टॅक्झिकोलॉजी. तर मित्रांनो, इथे फिजिओलॉजी मध्ये कोणते कोणते पॉइंट्स सब पॉइंट्स येणार आहेत, कंपोजिशन, फंक्शन ऑफ ब्लड एलिमेंट्स, कोॲग्युलेशन ऑफ ब्लड, ब्लड ग्रुप, ब्लड कंपोनेंट, मॅन्युफॅक्चरिंग, होल ह्युमन ब्लड, ब्लड बँक, ऑपरेशन अँड रिक्वायरमेंट. मित्रांनो, हे जे सिलेबस आहे तुम्ही बी फार्म मध्ये ऑलरेडी केलेत, पण इथे तुम्हाला एमसीक्यू कशा टाईपचे या पॉइंटवर येणार आहेत ते स्टडी करणं खूप गरजेचं आहे. इथे बघा, सेकंड पॉइंट जो आहे पॅथोफिजिओलॉजी, त्याच्यामध्ये एसटीडी, एड्स, हायपर सेन्सिटिव्हिटी, HbSA हे सर्व पॉइंट इन्क्लूड होणार आहेत. आणि आता महत्वाचा आपला सब्जेक्ट आहे मित्रांनो फार्माकोलॉजी. आता फार्माकोलॉजी तुम्हाला रेफरन्स बुक मधून करावे लागेल, जसं की केडी त्रिपाठी रेफर करावे लागेल तुम्हाला यासाठी. फॅक्टर मॉडिफाईंग ड्रग ऍक्शन, ड्रग अफेक्टिंग कोॲग्युलेशन, अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग, अँटीपायरेटिक, अनॅल्जेसिक, अँटीटिसिव्ह, सिडेटिव्ह, हेप्नोटिक्स, ओपॉइड, NSAIDs, लोकल अनेस्थेटिक, chemotherapeutic agents including anti-cancer agents, antifungal agents, drug affecting on CNS, anti-diabetic drugs, contraceptive drug, hormones, drug acting on uterus. मित्रांनो, यामध्ये तुम्हाला आपला फार्माकोलॉजीचा बी फार्मचा सर्व सिलेबस दिसेल. म्हणजे तुम्ही जे पण फार्माकोलॉजी स्टडी केलेली आहे ते सर्व पॉइंट यामध्ये आहेत. म्हणून तुम्हाला फार्माकोलॉजी डिटेल मध्ये करावी लागणार आहे. आणि मित्रांनो, जवळपास 100च्या वर पोस्ट
येणार DI साठी. यासाठी तयारी तुम्हाला आधीपासूनच स्टार्ट करावं लागेल मित्रांनो. कॉम्पिटिशन पण खूप असणार आहे. टॉक्सिकोलॉजी मध्ये क्लासिफिकेशन ऑफ पॉइझन, चिलेटिंग एजंट, हेवी मेटल्स अँड अँटीडोट्स. आता मित्रांनो सेकंड जो सब्जेक्ट आहे DIच्या सिलेबस मध्ये तो आहे मायक्रोबायोलॉजी. आता मित्रांनो मायक्रोबायोलॉजी मध्ये कोणते कोणते सब पॉइंट तुम्हाला करावे लागतील? स्टरलायझिंग प्रोसिजर, aseptic टेक्निक, डिसइन्फेक्टंट, पायरोजन, लॅल टेस्ट, एसे ऑफ अँटीबायोटिक, विटॅमिन, बायोकेमिकल, सिरोलॉजिकल, व्हायरोलॉजिकल टेक्निक्स, BOD, डिफरंट मीडिया, मायक्रोबियल ड्रग्स, ड्रग रेजिस्टन्स, मायक्रोबियल लिमिट टेस्ट, पायथोजेनिक ऑर्गॅनिझम ऑफ कॉमन ऑकरन्स. म्हणजे तुम्हाला मायक्रोबायोलॉजीचा पण खूप सारा पार्ट स्टडी करावा लागणार आहे मित्रांनो. नंतर बघा बायोकेमिस्ट्री अँड केमिस्ट्री ऑफ ड्रग्स आणि फार्मास्युटिकल्स. हे पण महत्वाचे पॉइंट आहेत मित्रांनो. इथे बघा DNA, RNA, न्यूक्लिक ऍसिड अँड कॉम्पोनंट्स, एन्झाइम, मेटाबॉलिझम ऑफ प्रोटीन, कार्बोहायड्रेट, लिपिड, रिकमेंडेड टेक्नॉलॉजी अँड इट्स ऍप्लिकेशन, इम्युनॉलॉजिकल प्रोडक्ट, वॅक्सिन अँड सेरा. म्हणजे तुम्हाला बायोकेमिस्ट्रीचे पण खूप सारे पॉइंट इथे इन्क्लूड आहेत मित्रांनो. नंतर बघा आयसोमर्स, टॅटोमर्स, फर्मेंटेशन, सिंथेसिस ऑफ अँटीबायोटिक्स, डायझो रिॲक्शन, केमिस्ट्री ऑफ स्टिरॉइड. तर मित्रांनो थोडा जीपॅटचा जो सिलेबस आहे त्यानुसारच आहे आणि हे सर्व पॉइंट तुम्हाला कन्सिडर करावे लागतील, स्टडी करावे लागतील व्यवस्थित. आणि MCQ कोणत्या कोणत्या पॉइंटवर कसा येईल हे सर्व तुम्हाला करावं लागणार आहे. नंतर बघू मित्रांनो फार्मास्युटिक्स मध्ये डोसेज फॉर्म, सस्टेन्ड रिलीज, डोसेज फॉर्म, इंटरकोटिंग टॅबलेट, न्यू ड्रग, पॅरेंटल ड्रग, गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस, गुड लॅबोरेटरी प्रॅक्टिसेस, रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, प्रिव्हेंटिव्ह, सस्पेंडिंग अँड इमल्सिफायझिंग एजंट, टाइप ऑफ व्हेकल्स, टाइप ऑफ वॉटर्स, स्टोरेज कंडिशन फॉर फार्मास्युटिकल्स. आता मित्रांनो टॅबलेट कॅप्सूलचे स्टोरेज वेगवेगळी कंडिशन जे असते वेगवेगळ्या टॅबलेटची ते यामध्ये विचारतील मित्रांनो. नंतर इथे बघा प्रिन्सिपल अँड ऍप्लिकेशन ऑफ अनालिसिस, EV स्पेक्ट्रा, IR, HPLC, GLC, atomic absorption, HPTLC, LCMS, लिमिट टेस्ट, हेवी मेटल डिवाइस. हे फार्मास्युटिकल अनालिसिसचा पॉइंट आहे. तुम्हाला फार्मास्युटिकल अनालिसिस बी फॉर्मला असेल त्यामधले हे पॉइंट आहेत. नंतर मित्रांनो सर्जिकल मेडिकल डिव्हाइसेस. नंतर असेल मित्रांनो लॉ, DCC, DTB, ड्रग टेक्निकल ॲडवायझरी बोर्ड, मिसब्रँडेड स्टँडर्ड, अडल्टरेट ड्रग डेफिनेशन, गव्हर्नमेंट अनालिस्ट ड्युटीज, ड्रग इन्स्पेक्टर पॉवर, प्रोसिजर, डेफिनेशन, शेड्यूल. तर मित्रांनो हे कशामध्ये इन्क्लूड होणार आहे तुमचं PJ म्हणजे फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स हा सब्जेक्ट जो होता याच्यामध्ये हे सर्व पॉइंट इन्क्लूड आहेत मित्रांनो. तर तुम्हाला सिलेबस कॉपी बघून सर्व पॉइंट व्यवस्थित करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. आणि नंतरचं मित्रांनो हे बघा हे ऍडिशनल पॉइंट आहेत. जनरल नॉलेज रिलेटेड टू फार्मास्युटिकल अँड मेडिसिन फील्ड. यामधलं जे जनरल नॉलेज असणार आहे त्यावर हे क्वेश्चन असणार आहेत. नॅशनल हेल्थ प्रोग्राम. तर मित्रांनो ह्याच्यावर क्वेश्चन असे असतील की नॅशनल हेल्थ प्रोग्राम कधी स्टार्ट झाला किंवा कोणत्या इयर मध्ये, त्याचं बोर्डचं मेंबर कोण असणार आहे, असे क्वेश्चन असू शकतात. आणि नंतर DPCO त्यालाच काय म्हणणार NPPA निप्पा, नार्कोटिक ड्रग्स, पॉइझन आणि त्यांचे अँटीडोट, कोणते कोणते पॉइझन आहेत आणि त्यांचे कोणते कोणते अँटीडोट असणार आहेत. नंतर मित्रांनो इसेन्शियल असणार, इसेन्शियल ड्रग म्हणजेच एखादा हॉस्पिटल रन करण्यासाठी इसेन्शियल ड्रग कोणते म्हणजेच EDL, इसेन्शियल ड्रग लिस्ट. नंतर सेंट्रल ड्रग अथॉरिटी, सेंट्रलची कोणती ड्रग अथॉरिटी आहे, त्याचा अध्यक्ष कोण असणार आहे, हे सर्व असे क्वेश्चन विचारू शकतात. नंतर न्यूट्रास्युटिकल्स, मॅजिकल रेमेडीज ऍक्ट अँड रूल्स, त्याचे ऍक्ट काय असणार आहेत, रूल. नंतर इम्पॉर्टंट म्हणजे ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्टवर पण विचारणार, इम्पॉर्टंट ऑफ ड्रग अँड कॉस्मेटिक्स.
नंतर सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी CDL याच्यावर पण विचारू शकतात की सेंट्रल ड्रग लॅबोरेटरीचा ऑफिस कुठे असणार, हेडक्वार्टर कुठे आहे. नंतर WHO, GMP, करंट इव्हेंट, कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट, राईट टू द इन्फॉर्मेशन ऍक्ट. नंतर मित्रांनो इंटेलिजन्स टेस्ट, यामध्ये क्वेश्चन कसे असतील. क्वेश्चन विल बी आस्क्ड टू टेस्ट हाऊ फार कॅन्डिडेट कॅन थिंक क्विकली अँड ॲक्युरेटली. मित्रांनो तुम्हाला माहिती आहे या एक्झाम मध्ये तुम्हाला फक्त 16 मिनिटमध्ये 100 क्वेश्चन आन्सर करायचे आहेत. मग तुम्हाला मित्रांनो क्विकली आणि ॲक्युरेट कसं तुम्हाला लवकर ही करता येईल त्यानुसार तुम्ही आत्तापासून स्टडी करा मित्रांनो. आता स्टडी प्लॅन करा चांगली की कसं करायचंय आणि एक्झाम समोर कसं जायचंय. आणि मित्रांनो कॉम्पिटिशन खूप असणार आहे आणि लकीली मित्रांनो 100+ वॅकन्सीज पण असणार आहेत. याच्या आधी आपण एक्झाम साठी अपिअर होत नव्हतो कारण एक्सपिरियन्स वाल्या कॅन्डिडेटला चान्स होता. आता सर्व B.Pharm कॅन्डिडेट असतील आणि सर्व एक्झाम देतील मित्रांनो. आणि मी रोज माझ्या YouTube चॅनलवर ज्या काही महत्त्वाचे अपडेट असतात गव्हर्नमेंट फार्मासिस्ट वॅकन्सी रिलेटेड किंवा एखादा सिलेबसचा पॉइंट असेल ते सर्व माझ्या YouTube चॅनलवर टाकत असतो. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा मित्रांनो. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. थँक्यू.